कधी न्हावे संघाकडे जात होता, परंतु शेवटच्या क्षणी ती एक चूक आणि टीम लोणेरे संघ पहिली मॅच आपल्याला इथे विजेता होताना पाहायला मिळाली. जाऊया मॅच क्रमांक 2 कडे, तिथे सुद्धा दोन मराठी संघात एकमेकांच्या विरोधामध्ये प्रतिस्पर्धी संघ म्हणून खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. टीम मंथन 11 पुणेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम तळेगाववाडी हे संघ सज्ज झाले आहेत. टीम तळेगाववाडी संघाने प्रथमतः नाणेफेकीचं गोल जिंकल्यानंतर इथे क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय बॅटिंग साठी टीम मुनेगाव. पंचांचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात होते. लेट्स गो. पहिला बॉल डावखुऱ्या हाताचा नितीन आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो. हलक्यात त्याला पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने हा बॉल आपल्याला इथे खेळताना पाहायला मिळाला आणि पहिल्या वरती ही पहिली सिंगल ही आता अर्जित केली गेली आहे. टीम मुनेगाव संघाचा आपला 12वा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच पाठवा. 12वा खेळाडू इथे आहेत, खंबीर आहेत, मिलिंद शिंदे. तर मॅचच्या दिशेने षटक क्रमांक पहिला, बॉल क्रमांक दुसरा. यावेळेला संकेत होते. हलक्या हाताने स्टीअर केला, बॉलचा विचार केला तर शॉर्ट स्कोर लेगच्या दिशेने हा बॉल प्राप्त झाला. या बॉलवरती सुद्धा सिंगल इथे अर्जित केली गेली आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी टीम तळेगाववाडी संघाकडून दिवेश हा गोलंदाज आपल्याला बॉल ट्रॅक वरती येताना पाहायला मिळाला. षटकातील हा पुढचा बॉल. नितीनने आक्रमण केलंय. नितीनने आला, त्याला पाहिलं आणि नितीनने बॉलला देखील पाठवलं. मिड विकेटच्या दिशेने या इनिंग मधील पहिला षटकार. जर बॉल आपल्या आवागाच्या आसपास असेल, प्रेक्षक वर्गांना सुद्धा विनंती असणार आहे तो मैदानामध्ये उपलब्ध करून द्या, ही विनंती असणार आहे. पुढे शांतू पुढे. पुनश्च एकदा आलेल्या सर्व रसिक प्रेक्षक वर्गांचे, खेळाडूंचे संघ मालकांचे आणि त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे आपण हार्दिक सहर्ष स्वागत करूया. आपण पाहता अक्षरांतरे मित्रमंडळ आयोजित आमदार चषक 2024 दिवस क्रमांक दुसरा, मॅच क्रमांक दुसरी. टीम मंथन पुणेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम तळेगाववाडी हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 8 पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. टप्प्याचा बॉल होता, स्लाइस करायचं होतं. बॉलची बॅटची कडा घेतली होती आणि बॉलचा विचार केला तर मग दरम्यानच्या दिशेने गेला. दोन्ही बॅटरने त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपला एंड चेंज केला, एक सिंगल अर्जित केली आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवली ती म्हणजे 9 या आकड्यावरती. प्रारंभिकची जोडी आपल्याला पाहायला मिळाली सातत्याने नितीन आणि त्याचबरोबर संकेत ही जोडी आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळाली. नितीनचं कौतुक करावं लागणार आहे, ज्या पद्धतीने तो काळभैरव उनेगाव संघासाठी क्रिकेट खेळतो. एकदा असोसिएशन मध्ये चांगली सातत्याने तो कामगिरी करतो. असा डावखुऱ्या हाताचा आणि स्ट्रायकिंगला विचार केला तर मग संकेत हा फलंदाज. त्यावेळेला बाहेर गेला तर मिडविकेटच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. शॉर्ट मिडविकेटला अतिशय होते, त्याच्याकडून चूक घडली. देवाने त्यांना बॅकअप दिलं आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा सुद्धा आपल्याला इथे येताना पाहायला मिळाला. अर्जित केला 2 धावा. दुहेर धाव्याने टीमची धावसंख्या ही आपण पाहतोय 11 या आकड्यावरती. पहिलं षटक आहे. 2 खेळाडू तडियार सर्कलच्या बाहेर विचार केलात ना तर मग आपल्याला स्क्वेअर लेगला आणि त्याचबरोबर वाईल्ड लॉंगॉनला आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. यावेळेला फुल तोल वसूल केलाय, बॅटला स्विंग दिलाय आणि बॉलला पाठवलंय लॉंग लेगच्या दिशेने 6 धावांसाठी षटकार.
पहिला षटकार अखेरीस एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ना ती म्हणजे या षटकाराच्या अखेरीस 17 या आकड्यावरती 17 रन ऑन अ स्कोर कार्ड. पॉइंट ट्रॅक वरती पहिलं षटक दिवेशने हाताळलं होतं. दिवेश वरती आक्रमकता आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 साठी आता विचार केलात ना तर मग भावेश दोंडगे हा खेळाडू आपल्याला पॉइंट ट्रॅक वरती येताना पाहायला मिळतोय. षटकातील पहिला बॉल ट्रॅकर होता. यावेळेला आठव्या बॅटनं विचार केला तर आई बॉल फाईनलीच्या दिशेने आपला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. पहिल्या बॉल वरती हा पहिला वार बॉल सीमा पार धावा मिळतील 4. पहिला चौकार. आघाडीचे हे दोन बॅटर आपल्याला येताना पाहायला मिळाले आणि अद्यापर्यंत दोन्ही बॅटरच्या माध्यमातून चांगली पट्टीबाजी होतीये. चौकार येत आहेत, षटकार येत आहेत. संघाची धावसंख्या सुद्धा आपल्याला पुढे वेगाने जाताना पाहायला मिळत आहेत. दोन बलाढ्य संघामधील ही मॅच क्रमांक 2 आपण पाहतोय. तलेगाववाडी संघाचा विचार केला तर हा देखील एक चांगला संघ आहे. सातत्याने तो जावळीच्या मैदानावरती श्री शिवचतुर्थी ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळताना पाहायला मिळतो. चांगली कामगिरी करतो तो देखील. बरेचसा मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला सातत्याने खेळताना पाहायला मिळतो आणि आज दाखल झालाय या विभागामध्ये आमदार चषकामध्ये. लोवर फुलटॉस याही वेळेला स्लॉट स्लिप केले आणि बॉलला पाठवलंय स्कोर लेगच्या दिशेने. आई बॉल सीमा पार. पंचांचा इशारा आपल्याला इथे येणं बाकी असणार आहे. जे व्हॉलेंटियर्स आहेत खेळाडूकडून आपल्याला इशारा येतोय. तलेगाववाडी संघाच्या खेळाडूकडून आपल्याला इशारा आपल्याला षटकाराचा येतोय. पंच याची नोंद घ्या. पंच तलेगाववाडी संघाच्या खेळाडूकडून एक इशारा आलाय. षटकार एक खेळाडू वरती दाखवले आणि या बॉल वरती 6 धावा षटकार आलाय. षटकार आलाय. लोवर फुलटॉस होता त्याचा पुरेपूर वापर संकेतने इथे मिळवला. षटकातील पुढचा बॉल टप्प्याचा बॉल होता. याही वेळेला आडव्या बॅटने खेळलाय. ऑन साइडला हा फटका आपल्याला येताना पाहायला मिळाला. शॉर्ट विकेटला अभिजित होते. थोडीशी फंबल झाले. एक धाव घेतली आणि याही वेळेला पाहायला गेलात ना तर दुहेरीचा प्रयत्न राहिलाय. बऱ्याच वेगाने या 2 धावा आता कंप्लीट केल्या जात आहेत. चौकार षटकार सुद्धा येतात आणि त्याच पद्धतीने विचार केलात ना तर मग आता सिंगल डबल सुद्धा त्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले वेगाने 30 या आकड्यावरती. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेला. चांगले क्षेत्ररक्षण राहिलंय. पैकी करेल त्याच्या आधी एक सिंगल पुन्हा एकदा आपल्याला अर्जित करताना पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 चालू आहे. बॉल अद्यापर्यंत 5 झालेत. संघाची धावसंख्या 31 पाहतोय. आघाडीची जोडी अजूनही मैदानामध्ये दाखल आहे. चांगली मॅच आपल्याला या दुपारच्या सत्रामध्ये ही प्रेक्षक वर्गांना नक्कीच पाहायला मिळणार आहे. दोन बलाढ्य संख्येमध्ये 5 षटकांचे सामने आहेत. टीव्ही 2 चा षटक आता आपल्याला ते पाहायला मिळतोय. यष्टीकडून थोडीशी चूक झाली होती. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि बॉलने बघता बघता हाई बॉल सीमारेषा गाठली आहे. षटक क्रमांक 2 संपलं आणि या शेवटच्या बॉलवरती मिळाले 4 धावा. थँक्यू सो मच. इथे बघता बघता षटक क्रमांक 2 सुद्धा संपुष्ट झाले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 35 या आकड्यावरती. 35 ऑन स्कोर कार्ड. 17 पॉइंट 50 च्या सरासरीने पहिल्या 2 षटकामध्ये धावा घेतल्या आहेत. 12 बॉल मध्ये 35 धावा अद्यापर्यंत बनवल्या आहेत. अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 18 बॉल मध्ये आता टीम तलेगाववाडी संघ कमबॅक करेल का, धावांना इथे अंकुश लगावेल का, ते आता आपल्याला इथे पाहायचंय. 18 बॉल मध्ये आता
किती धावा बनवल्या जातील ते येणारा काळ आपल्याला सांगून जाईल. अक्षय अंधेरे मित्रमंडळ आयोजित आमदार चषक 2024 कालचा पहिला दिवस होता. पहिल्या दिवसामध्ये मोठमोठे संघ दाखल झाले होते. अफजलीगंज महाड हा संघ सेमी फायनल मध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळाला आणि आजचा दिवस क्रमांक दुसरा आहे. गाव टू गाव असा हा आजचा लॉट आणि आज सुद्धा 8 संघ दाखल झाले. तितकेच कॅपेबल कोणता संघ जाईल येणारा काल आपल्याला इथे आता सांगून जाणार आहे. पुन्हा एकदा जाऊया मॅच दिशेने. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा देवा हा गोलंदाज आता आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 त्यातील बॉल क्रमांक 1. नो बॉलचा इशारा इथे आपल्याला येताना पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा इथे आपल्याला येताना पाहायला मिळतोय. ज्यावेळेला तुम्ही मोठमोठ्या स्पर्धा खेळता तुम्हाला व्यवस्थितरित्या साईड सांगणे देखील फार गरजेचं असतं आणि तुम्हाला देखील आता अपडेट होणं फार गरजेचं आहे. ज्या पद्धतीने टेनिस क्रिकेटने आता उंच भरारी घेतल्यात बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा या आता तुमच्या भेटीला येताना बाहेर मिळणार आहेत आपल्या या संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये. त्यातील एक मोठी स्पर्धा आमदार चषक 9+1 अशी 2 धावसंख्या आता जोडली जाईल. येणारा पुढचा पहिला बॉल आपल्याला पुन्हा एकदा प्रीहिट स्वरूपाचा इथे पाहायला मिळणार आहे. पहिला बॉल लाटण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज देवा. खोलवर टप्प्याचा नितीनचं आक्रमण जरूर चालवलंय. ताकद थोडीशी कमी पडली. सुनील त्या झेलच्या खाली जरूर होते. झेल पकडली गेली होती परंतु प्रीहिटचा बॉल होता त्या कारणाने फलंदाजाला तिथे बाद देता येणार नाही आणि या बॉल वरती विचार केला ना तर मग एक सिंगल आता अर्जित केले गेले. सिंगलने टीमची धावसंख्या 38 या आकड्यावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 चालू आहे मैदानाच्या आत. याही वेळेला हुक केलाय बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्कोर लेगच्या दिशेने संकेतच्या बॅट मधून हा 3रा षटकार. फेमस आज आमदार चषकामध्ये सुद्धा फेमस होताना आपल्याला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळते. बराचसा बाहेर होता हा बॉल आउटसाइड डी ऑफ टाकलेला होता खेळपट्टीच्या बराचसा बाहेर आणि त्या कारणाने पंचाचा इशारा आपल्याला पुन्हा एकदा वाईट बॉलचा येताना बाहेर मिळाला. षटकार आला त्यानंतर देवावर कुठेतरी होता प्रेशर क्रिएट झालं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फार वेगाने ती म्हणजे 45 आणि आणखीन एक 6 धावा याही फटक्यावरती जोडल्या जातील. संघाची धावसंख्या 51 या आकड्यावरती संघाचा अर्धशतक कंप्लीट झालाय. षटकार धावा आपल्याला धावफलकावरती इथे पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 30 चालू आहे. संकेतच्या बॅट मधून अद्यापर्यंत उचल केलात ना तर 4 षटकारी आलेत. काय खेळी करतोय सातत्याने तो मग लेदर बॉल असो टेनिस बॉल असो किंवा रबर बॉल असो चांगली कामगिरी करतो संपूर्ण हंगामामध्ये आणि आज सुद्धा आमच्या चषकामध्ये आपल्या नावाची चर्चा करण्यासाठी भाग पाडतोय संकेत चेरपरे मॅन फ्रॉम मुनेगाव. टप्प्याचा बॉल होता याही वेळेला स्लॉटिंग करायचं होतं परंतु गोलंदाजाला कौतुक करावं लागणार आहे. ज्या पद्धतीने टप्प्यावरती आक्रमण चढवले गेले त्यानंतर आता देवाने जाणले बॉलचा विचार केला तर पूर्व लेगचा बॉल ठेवला होता आणि या बॉल वरती आपल्याला लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल आता अर्जित केली झाली आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक अद्यापर्यंत 3 चालू आहे. संघाची धावसंख्या बराचशी आपल्याला वेगाने जाताना पाहायला मिळाली. काही बॉलचा विचार केला ना तर
काही बॉलला ऑनसाइडला मारायचं होतं, डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिला होता देवाचा, परंतु तो डायरेक्ट राहिला नाहीये आणि पुन्हा एकदा आपल्याला व्हाईट बॉलचा इशारा इथे येताना पाहायला मिळते. व्हाईट +1 आणखीन एक एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा या धावा इथे आता जोडताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्येचा विचार केलात ना तर मग जाऊन पोहोचली आहे ती आता एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. संघाच्या बॅट मधून हा पाचवा सिक्सर षटकार. टीमची धावसंख्या 60 या आकड्यावरती आपण पाहतोय. 60 रन ऑन स्कोर कार्ड. अजूनही षटक क्रमांक 3 चालू आहे. अजूनही 2 षटकांचा खेळणं बाकी आहे. सर्वाधिक धावा बनवल्या जातील का ते पाहायचंय. काय बोलला फक्त हलक्या त्याने साईन केलं. कबड्डीच्या दिशेने हा बॉल आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. एक धाव घेतली. दुहेरीचा सुद्धा प्रयत्न राहिलाय आणि याही बॉल वरती आपल्याला 2 धावा इथे कंप्लीट करताना पाहायला मिळालं. बघता होत्या षटक क्रमांक 3 हे संपुष्ट झालंय. 3 षटकाखेरीस टीमची धावसंख्या 62 या आकड्यावरती आपण पाहतोय. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये आता किती धावा बनवल्या जातील त्याआधी एक घेऊया छोटासा टीस ब्रेक. भावेशचा हा हाफ ट्रॅकर बॉल होता. आडव्या बॅटने त्याला फक्त हुक केलाय. बॉलला पाठवला स्कोरलेगच्या दिशेने आणि नितीनला माहिती आहे आता ज्या पद्धतीने संकेत बॅटिंग करतोय ना त्याला कुठेतरी स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे आणि तेच त्याने केलं. पहिल्या बॉल वरती फक्त हलक्या त्याने ढकललं आणि संकेत शेरफोले सारख्या फलंदाजा त्याने स्ट्राईक एंड वरती आणलंय. षटक क्रमांक 4 भावेश दुसरा षटक हाताळण्यासाठी आला होता. त्याच्यावरती आक्रमण चढवली होती परंतु भावेशकडे सुद्धा क्षमता आहे. दोन्हीकडे बॉल फिरवण्याची त्याकडे सुद्धा क्षमता आहे आणि आता क्षमतेचं प्रात्यक्षिक मला मैदानाच्या आत द्यावं लागणार आहे. याही वेळेला आडव्या बॅटनं स्लॉकेट करायचं होतं परंतु या वेळेला मात्र बॅटचा आणि बॉलचा तितकासा काही संपर्क होत नाहीये आणि त्या कारणाने याही बॉल वरती आता सिंगल ही आता अर्जित केली गेली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या 64 या आकड्यावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 14 प्रगतीपथावरती. मिड विकेटच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर करणारा फटका 6 धावांसाठी षटकार. षटकाराने टीमची धावसंख्या 70 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. सुद्धा याही वेळेला पाहायला गेलं ना तर मग पॉईंट आणि कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं. गॅप कुठेतरी शोधत होता परंतु सरळ शतकीला सोडला आणि याही बॉल वरती आता सिंगल अर्जित केली गेली आहे. 71 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती. मला वाटतं सर्वाधिक धावा असतील या स्पर्धेमधील. कालचा विचार केला तर 67 धावा बनवल्या गेल्या होत्या टीम महाड या संघाकडून आणि आज जर पाहायला गेलं ना तर दुसरीच मॅच आहे आणि 71 या आकड्यावरती स्कोरकडे जाऊन पोहोचले. त्यावेळेला फटका बसलाय बराच काळ हवेमध्ये. सुनील फार वेगाने गेलाय आणि असं वाटलं होतं झेल पकडेल परंतु प्रॉपर जजमेंट आपल्याला पाहायला मिळाली नाही. त्याच कारणाने ही झेल निसटताना पाहायला मिळाली. आणखीन एक जीवनदान मिळाले ते म्हणजे संकेत सारख्या फलंदाजाला आणि आणखीन एक सिंगल आता जोडली जाईल. फक्त 5 बॉलचा खेळ झालाय भावेशने या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या. समोरच्या दिशेने या वेळेला कोणतीही चूक करत नाहीये आणि बऱ्याचशा वेळानंतर तब्बल 72 धावेवरती पहिला धक्का बसताना पाहायला मिळतोय. बॅटिंग करण्यासाठी मनतानी 11 पुणेगाव संघाला विकेटचा पतन.
थँक्यू सो मच रे. बघता बघता 4थं षटक संपवलं. 4 षटका अग्रेस टीमची धावसंख्या आपण पाहतोय 72ला 1 सध्याची परिस्थिती आपण मैदानाच्या षटक क्रमांक 5 सुनील केरटकर हा गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला येताना पाहायला मिळाला. पहिला बॉल होता पंचाचा इशारा पण लगेच नो बॉलचा झालाय आणि बॉलला देखील पाठवलंय पॉइंटिंगच्या दिशेने. 4 4 4 4 चौकार. इथे उपलब्ध असणार आहे. षटकातील पुढचा बॉल टप्प्याचा होता. याही वेळेला ऑनसाइडला खेळत होतं. बरेचसे सफल झाले होते त्या कारणाने बॉल त्यांच्या अगदी वरून गेला. त्या कारणाने आपल्याला डॉट बॉल होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 5 झालोय. पहिला बॉल होता. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी असणार आहे या पूर्वार्धाच्या खेळामधील. संघाची धावसंख्या ही आपण पाहतोय 77 या आकड्यावरती. काही वेळेला पाठवायचं होता स्कोरच्या दिशेने कनेक्शन होत नाहीये. एक धाव घेतली. दुहेरीचा इथे प्रयत्न असणार आहे. दुहेरीच्या प्रयत्नामध्ये काय घडते मैदानाच्या पंचांचा बोट आकाशाकडे जरूर आलाय परंतु कोणता बॅटर बाद असणार आहे ते आपल्याला आता इथे पाहायचंय. पंचांचा निर्णय आता इथे पाहणं गरजेचं असणार आहे. कोणता बॅटर बाद असणार ना ते पाहायचंय. मला वाटतं आकाश शिंदे खेळपट्टी सोडून जाताना पाहायला मिळतो. आकाश शिंदे मैदानाच्या बाहेर जाईल. धक्का क्रमांक 2 बॅटिंग करत असताना टीम मंथन 11 पुणेगाव संघाला. मॅच क्रमांक 3 आपण पाहणार आहोत. देवा फायटर्स नावे आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम कळमजे या दोन्ही संघांना देखील आपण विनंती करूया. आपण मध्यानीच्या करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जरूया. परंतु जाऊया या मॅच दिशेने. मॅच आता रंगतदार स्थितीमध्ये पहिल्या इनिंग मध्येच आता येऊन थांबली. नव्याने आलेला बॅटर निकेश आई डावकर हाताचा फलंदाज. यावेळेला समोरच्या दिशेने गेलेला फटका थोडीशी चूक घडली परंतु बॅकअप सुद्धा आपल्याला चांगलं पाहायला मिळालं आणि या बॉलवरती आता सिंगल आपल्याला पाहायला मिळाली आणि संकेत चिरपले आता बॅटिंग इन वरती आपल्याला येताना पाहायला मिळतो. तो वैयक्तिक आता 47 धावसंख्येवरती खेळतोय. 16 बॉल त्याने फेस केले. 16 बॉल मध्ये 47 या आमदार चषका मधील पहिला अर्धशतक तो आता लगावेल का ते पाहायचंय. षटकातील पुढचा बॉल याही वेळेला पाहायला गेलात ना तर मग स्वीप करायचं होतं परंतु याही वेळेला बॅटचा बॉलचा संपर्क होत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या तिथे आता येताना पाहायला मिळतोय. सुनीलचं कौतुक करावं लागणार आहे. ज्या पद्धतीने पहिल्या 4 षटकामध्ये धावा बरसला होता ना सुनीलने कुठेतरी आता रोखलंय. एक मोमेंटम प्राप्त करण्याचं त्याने इथे निर्माण केले ते म्हणजे टीम तलेगाववाडी संघासाठी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 79 ऑन अ स्कोर कार्ड. षटकातील पुढचा बॉल आपल्या बॅटची कडा घेतली आहे. झेल निसटली आहे. एक धाव घेतली. संकेत शिरपले याचं अर्धशतक कंप्लीट होताना पाहिजे. प्रेक्षक वर्गाने एकदा जोरात टाळ्यांचा गजर पण करूया. संकेतसाठी पहिलं अर्धशतक ते म्हणजे आमदार चषकामध्ये 2024 मध्ये आलाय हा चौकार.
टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 83 आकड्यावरती 83 आणि सर्वाधिक धावसंख्या सुद्धा बनवली आता टीम मंथन 11 उनेगाव या संघाने. शेवटचा बॉल शेवटच्या बॉल होता समोरच्या दिशेने केलेला फटका बॉलचा विचार केला तर हाही सीमारेषा गाठणार आहे. शेवटच्या बॉल वरती आणखी एक चौकार बघता बघता षटक क्रमांक 5 संपुष्टात आलाय. 30 बॉलचा खेळ संपुष्टात आल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 87 आकड्यावरती. येणाऱ्या 30 बॉल मध्ये 88 धावा बनवायच्या आहेत. 87 धावा पहिल्या इनिंग मध्ये जरूर बनवल्या परंतु अजून पिक्चर बाकी असणार आहे. टीम तलेगाववाडी संघाकडे सुद्धा तितके चांगले फलंदाज आहेत. भावेश असतील, दिवेश असतील, देवा असतील, सुनील असतील, बरेचसे 6 सिटिंग मशीन सुद्धा त्यांच्यामध्ये उपस्थित. एक चांगल्या दर्जाची मॅच आपल्याला उत्तरार्धाच्या खेळामध्ये जरूर पाहायला मिळेल. त्याच्या आधी आपण कमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करणार आहोत. आमचे साथी समालोचक सन्माननीय या मानगाव तालुक्यातील एक गोड आवाज मिलिंद शेळके सरांकडे. धन्यवाद. तोपर्यंत एक घेऊया छोटासा मंथन 11 उलेगाव संघाला आणि जिंकण्याकरता 30 चेंडूमध्ये बनवायच्या 88 धावा. अर्थातच टीम तळेगाववाडी संघाला कशा पद्धतीने 88 धावांचा भला मोठा पहाड त्या ठिकाणी चेस करणार टीम तळेगाववाडी हा संघ हेही पाहावं लागेल. चला नेक्स्ट मॅच विनंती असेल टीम देवा फायटर्स नावे विपक्ष टीम कळमचे संघ. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण त्वरित विना विलंब या तास्का बॉक्स मध्ये आमचे आयोजक आणि आम्ही देखील आपली आतुरतेनं वाट पाहत आहोत. यापुढील होणारा सामना क्रमांक 3 अर्थातच देवा फायटर्स नावे विपक्ष टीम कळमजे संघ. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना आपण विनंती करूयात पुढील मॅचचा नाणेफेक करण्याकरता आपण त्वरित टास्का बॉक्स मध्ये यायचं आहे. या स्पर्धेतलं पहिलं वैयक्तिक अर्धशतक आलंय. संकेत चरफले यांनी आपल्या नावावरती देखील ते केलंय. अर्थातच ज्याची कालपासून आपण वाट पाहत होतो त्या अर्धा चषकाचा मानकरी ठरलाय संकेत चरफले. एक प्रतिम इनिंग ज्याच्या माध्यमातून अर्थातच मी आठवण करून देईल मित्रांनो, मागील वर्षी 2022-23च्या सत्रामध्ये याच मैदानावरती एक आमदार चषक झालं होतं. शिवप्रतिष्ठान असोसिएशनच्या माध्यमातून संकेत चरफले सातत्यानं खेळत असतो आणि याच मैदानावरती त्यांनी एक चांगली चमकदार कामगिरी केली होती आणि त्या वर्षीच्या आमदार चषकामध्ये टीम शिवप्रतिष्ठान असोसिएशन अर्थातच तृतीय क्रमांकाला गवसणी घातली होती आणि त्यात महत्वाचा रोल कोणी निभावला होता ना तर तो याच संकेत चरफले यांनी. आणि या मॅच मध्ये देखील एक चांगल्या दर्जाची फलंदाजी त्याच्या माध्यमातून इथं देखील प्रेक्षकांना या स्पर्धेला पाहायला मिळाली आहे. चला पुढील मॅचचा नाणेफेक करण्याकरता विनंती आहे देवा फायटर्स नावे आणि टीम कळमजे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असेल आपण या त्वरित या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अर्थातच टीम कळमजे संघाचा विचार केला ना तर एका बाजूला अमोल वाडवल हिटमॅन याला तुम्ही पाहाल. अर्थातच राज राऊत, अंकित अशी भली मोठी स्टारकास्ट. तर दुसऱ्या बाजूला देवा फायटर्सचा विचार केला ना तर परशुराम अंधेरे, महेंद्र अंधेरे हे दोन्ही बद्दल त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पुढील मॅच मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतील. एक आणखीन बिग फाईट त्या ठिकाणी इथून पुढं आपल्याला देखील पाहायला मिळेल. मात्र मैदानात जाऊया कारण 88 धावांचा भला मोठा विशाल काय डोंगर त्या ठिकाणी पार करायचा. अर्थातच पार करत असताना दमछाक होणार का टीम तलेगावडी संघाच्या बॅटरची. इथं देखील त्याचा प्रतिकार आणि अर्थातच प्रत्युत्तर दिलं जाईल. अनेक आव्हानं असतात मित्रांनो, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अंतर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. अर्थातच शून्यातून इथं मात्र सुरुवात करायची आहे, उत्तर द्यायचंय आणि त्याचं उत्तर देण्याकरता भावेश धोंडगे आणि देवा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टीम तलेगावडी संघाच्या माध्यमातून सलामीचे दोन्ही बॅटर्स या ठिकाणी उभे टाकलेत. गोलंदाजी ट्रॅकवरती सागर हेही आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगल्या दर्जाची फलंदाजी पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण टीम मंथन 11 उनेगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. अर्थातच इथं देखील उत्तरार्धाच्या खेळामध्ये तशाच एखाद्या खेळाचं प्रदर्शन टीम तलेगावडी संघाकडून होईल का.
लोवा फुलटास यावेळेस मात्र स्कुबा लेग लीगन मध्ये फटका सजवलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय भावेश धोंडकेच्या बॅट मधून. टीजे मास्टर ठिकाणी देण्याकरता भावेश धोंडके जरूर सज्ज झालाय. त्याला ठाऊक आहे एक कॅल्क्युलेटेड माइंडसेट मला आता फलंदाजी करायची, कारण भल्या मोठ्या विशाल काय लक्षाचा हा पाठलाग आहे. ही मोठी रनचेस आहे आणि ते कॅल्क्युलेटेड माइंडसेट घेऊन उतरलाय. चांगला स्ट्रोक यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन नाहीये. डीप मधून चेंडू होईल फरार, सीमा पार येईल हा दुसरा चौकार. इजे मस्त नवे संघ आपणास विनंती असेल या ठिकाणी आम्ही आपली प्रतीक्षा करत आहोत पुढील मॅचचा नाणेफेक करण्याकरता. या ठिकाणी टीम कळंब संघाचा कर्णधार त्या ठिकाणी सन्माननीय महेंद्र टेडगुरे साहेब, माजी सभापती पंचायत समिती माणगाव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करूया आपण या त्वरित या मंचावरती आपण आसनस्थ व्हायचं आहे. एक चांगल्या दर्जाची स्पर्धा अक्षय अंधेरे मित्रमंडळ आयोजित आमदार चषक तुम्ही पाहताय. पुढील मॅचचा थरार देखील आपल्याला अनुभवायचा आहे. भावेश चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये यावेळेस कव्हरला बीट केलंय. कल्पेशाच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होत असताना इथं 2 धावा पूर्ण केल्या जातील का? 2 धावा पूर्ण केल्यात. अर्थातच भावेश देवा या जोडीनं चांगली रनिंग बिटवीन आहे. 7 नंबर जर्सी परिधान केले भावेशनं. अर्थातच 7 नंबर जर्सी म्हणजे बीसीसीआयनं 7 नंबर जर्सी ही रिटायर्ड केली. महेंद्रसिंग धोनी यांना एक सन्मान दिलाय. आतापर्यंत जो सन्मान 10 नंबरच्या जर्सीला मिळाला होता सर सचिन रमेश तेंडुलकर यांना, तोच सन्मान त्या ठिकाणी बीसीसीआयने दिलाय. इथून पुढे भारतीय फलंदाज कोणताही क्रिकेटर 7 नंबरची जर्सी परिधान करताना आपल्याला पाहायला मिळणार नाही. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेग मधून बॅकवर्ड मधून जात असताना पायाचा चांगला वापर केला नितीननं आणि त्या ठिकाणी आपली कलात्मकता दाखवली. निश्चितच त्या ठिकाणी धावा वाचवल्या आपल्या संघाकरिता. या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. दुहेरी धावेने धावफलक मात्र 12 या आकड्यावरती निश्चितच पाहायला मिळेल. सन्माननीय महेंद्र तेंडगुळे साहेब, माजी सभापती पंचायत समिती माणगाव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण अक्षय अंधेरे मित्रमंडळाच्या वतीनं या आमदार चषकामध्ये स्वागत करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. 88 धावांचं रनचेस, 88 धावा मिळवायच्या आहेत त्या दृष्टिकोनातून पहिलं पाऊल टाकलंय या परशुराम. चांगला स्ट्रोक ऑन साईडला यावेळेस मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. निकेश त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओव्हरथ्रो यावेळेस बॅटचा तोडलाय मात्र दुसरी धाव पूर्ण देखील केली. चला दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. त्या ठिकाणी पुढील मॅचचा नाणेफेक देखील आपणास करायचं आहे. विनंती असेल आमच्या आयोजकांना कृपया पुढील मॅचचा नाणेफेक आपण त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे. 5 चेंडू फेकले तद्वत मात्र 14 धावा धावफलकावरती आल्या. अर्थातच सागर गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. 88 धावांची रनचेस, एक खूप मोठं लक्ष, अवघड वाटणारे हे टार्गेट, त्या अवघड वाटणाऱ्या लक्ष्याचा हा पाठलाग करताना टीम तलेगावडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अशक्य अवघड असं काही नसतं मित्रांनो, फक्त प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. आणखीन एक प्रयत्न आहे. गडपच्या डोक्यावरून चेंडू फरार होतोय. 1 बाउंस सीमा पार, चौकार येतोय भावेश धोंडकेच्या बॅट मधून. षटकाला सुरुवात झाली होती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. षटकाचे एंड देखील त्याच ताकदीनं केलाय. शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय. 16 धावांना षटकाची सांगता होईल. डीजे मास्टर थँक्यू सो मच. जिथे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळणार आहोत जिथे एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्या साईडला टीम नावे आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम कळंबचे 2 संघ सज्ज होतील. एका साईडला हेलिकॉप्टर परशुराम अंधेरे तर दुसऱ्या साईडला बॅट्समॅन अमोल वडोर आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय अंधेरे यांच्या शुभ असते स्पर्धेची सर्व नाणेफेकीचा कॉल असेल. परशुराम अंधेरे यांचा टेल कॉल होता. हेड आलाय. प्रथमतः नाणेफेकीचा कॉल अमोल आपण जिंकला. डिसिजन काय असणार आहे? आम्ही गोलंदाजी करू पाहिजे. समोर नावे संघ परशुराम आपल्याला पाहायला मिळते. बरेचसे मोठे मोठे खेळाडू नावे संघामध्ये आहेत आणि हंगामाची सुरुवात कशी झाली आहे टीम कळंबची संघाची? नक्कीच आमची सुरुवात तर चांगलीच झाली आणि आज ही खूप मोठी मॅच आहे आणि आम्ही भावे संघाच्या अपोजिट करतोय. नक्कीच कमीत कमी धावा रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. खूप सारी शुभेच्छा. एका साईडला परशुराम अंधेरे आपल्याला पाहायला मिळतील इन ऍक्शन मध्ये.
परिचय काय सांगाल? समोर हिटमॅन आहेत, प्रथमतः बॅटिंग करायचे. पहिल्या बॅटिंग मध्ये विचार केला तर उनिगाव संघाने 87 धावा बनवल्या आहेत. तुमचा इथे इरादा काय असणार आहे? टीम कॉम्बिनेशन आजचं काय सांगते? कोणते खेळाडू तुमच्या संघामध्ये आज दाखल असणार आहेत? तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. Here the news from the toss center, team Karamjee team won the toss and they decided to throw first. Over to commentary box. थँक्यू. दरम्यान एक अव्वांतर धाव येईल का यावेळेस मात्र पंच पुन्हा एकदा त्या ठिकाणी ती बारकाईनं त्या ठिकाणी जायचा घेता येत या खेळपट्टीचा. अर्थातच हा चेंडू फलंदाजाच्या कक्षेच्या बाहेरचा होता. इथं ऑप्टिकच्या बाहेरचा चेंडू आहे. मला अव्वांतर धाव, एक धाव या दरम्यान जोडली जाईल. व्हाईटच्या स्वरूपात एकीने धावेने धावफलक पुढे सरसावले जाईल ते 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. तेव्हा आहे समोर ऑन स्ट्राईक. एसटीज यावेळेस मात्र मोठी एज आहे. 14 नंबर जर्सी परिधान केलेला देवाला मात्र त्या ठिकाणी जावं लागेल डगआउटकडे. पहिला झटका, पहिला ब्रेक टीम मंथन 11 संघाला मिळवून दिलाय ना. खऱ्या अर्थानं तो संकेत करपलेला तिच्या संकटाला डगमगून घाबरून मनस्थिती विचलित करून चालणार नाहीये. अर्थातच एकदा परिस्थितीमध्ये माणूस आला की तो डगमगला जातो. तुम्हाला खंबीरपणे या उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करावा लागेल. या संकटाशी 2 हात तुम्हाला करावेच लागतील. मित्रांनो, प्रत्येक वेळी देवाला संकटात तू वाचव म्हणायचं नसतं, आपणही लढायचं असतं आणि लढता लढताच घडायचं असतं. इथं ही लढाई तुम्हाला आज लढायची आहे. ही अस्तित्वाची लढाई आहे. खऱ्या अर्थाने तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल या स्पर्धेतलं तरी तर आणखीन एक लढाई लढण्याकरता सज्ज व्हावं लागेल. त्यावेळेस तिच्या बाहेर भरकटला जाईल गोलंदाज. तद्वत मात्र एक अवांतर वाईटच्या स्वरूपात धावी. 20 धावा आल्या धावफलकावरती. अर्थात षटक क्रमांक 2 हे प्रगती पथावरती आपण पाहतोय. संकेत चर्चले त्याच्या बॅटमधून पूर्वार्धामध्ये अर्धशतक आलंय आणि या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक झळकावण्याचा विक्रम आपल्या नावावरती केलाय. पुलर डिलिव्हरी यावेळेस मात्र थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना या सर्कलमध्ये शॉट थर्ड मॅनला त्या ठिकाणी प्रोटेक्शन आलाय. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल. अर्थातच टीम तलेगाववाडी संघाकडे भावेश धोंडगे सारखा एक चांगला हार्डहिटर फलंदाज आहे. तो देखील चांगल्या ताकदीची फलंदाजी करू शकतो. आता मात्र खऱ्या अर्थानं एक्झिक्युशनची गरज आहे ती भावेश धोंडगेची. इथं मात्र बस लागणार आहे. आलेल्या परीक्षेला तुम्हाला सामोरं जावं लागेल. या उघड पेपराचा तुम्हाला सामना करावा लागेल. आज या पेपरामध्ये तुम्हाला पास व्हायचं आहे. ही परीक्षा तुम्हाला यशस्वीरित्या हा पेपर सोडवायचा आहे. अर्थातच कशा पद्धतीनं हे पुढे सोडवणार, उद्भवलेलं चक्रव्यूह जे रचलंय टीम उनेगाव संघानं हे कशा पद्धतीनं फोडणार भावेश धोंडगे. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू फरार होईल. सीमा पार 1 बाउन्स चौकार भावेशच्या बॅट मधून. आणि अशाच कार्यसम्राट आमदारांच्या कार्याला सलामी करणारी ही स्पर्धा. आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून आमदार चषक 2024 तुम्ही पाहताय. अक्षय अंधेरे पुरस्कृत आमदार चषकाचा हा थरार. आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसात हा दुसरा महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये. सिंगल स्ट्राईक रोटेट केली आहे. 26 धावा धावफलकावरती आल्यात. 88चं टार्गेट आहे. सुनील पेरटचे या दरम्यान स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगल्या दर्जाची फलंदाजी आहे टीम तलेगाववाडी संघाकडे. कारण सातत्यानं श्री शिवछत्रपती ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळताना आपण या सर्व खेळाडूंना पाहिलंय. एका बाजूला टीम मंथन 11 संघ, एक ताकदवान संघ आहे. त्या ठिकाणी संकेत, नितीन, आहा क्या बात आहे. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यस, त्या उद्ध्वस्त केलंय. जिथं
फलंदाजीमध्ये चांगलं प्रदर्शन केलं ना, गोलंदाजीमध्ये देखील त्याच ताकदीची गोलंदाजी संकेतच्या माध्यमातून सुनील खेरटकर टेकआउटकडे इज मास्टर. आमचे बंधू समीर शिर्के अर्थातच या समीरजी यावर्षी नुकतेच तलाठी पदावरती नियुक्त झाले. अर्थातच त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. लोणेरे सजावरती ते काम करतायत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं अक्षय अंधेरे मित्रमंडळाच्या वतीनं त्या आमदार चषकामध्ये सहर्ष स्वागत. सुनील तदनंतर मात्र जर आपण विचार केला तर दिवेश या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर्स दिवेश इन अँड बॅट नंबर 4. आता मात्र संकटाच्या गर्तेमध्ये टीम तलेगाववाडी त्या खेळाडूची बॉडी लँग्वेज सांगत आहे की खूप मोठं लक्ष आहे आणि ते लक्ष ते टार्गेट चेस करताना आमची मात्र दमछाक होत आहे. यावेळेस मात्र स्कूप करायचं होतं आणि या ठिकाणी दिवेश बीट होताना आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय. सोबत मात्र 2 षटकाची सांगता हवी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13-13च्या सरासरीनं या 26 धावा आपल्याला धावफलकावरती जरूर पाहायला मिळतील. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू मध्ये 62 धावा बनवायच्या आहेत त्या टीम तलेगाववाडी संघाला. त्या 18 चेंडू मध्ये 62 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील चला जरा स्पीडअप करायचं मित्रांनो. कारण आज आपल्याला 31चा सामना देखील खेळवायचा आहे. सेमीफायनल देखील आपल्याला खेळवायची आहे. काल अफजल 11 महार संघ त्या ठिकाणी पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झालाय. आज कोण होणार क्वालिफाय? खऱ्या अर्थानं काल अर्सलन पल्लवकर यांचा झंझावत या मैदानानं पाहिलाय. अफजल 11 महारच्या संघाने एक चांगली कामगिरी त्या ठिकाणी केली. निसटता विजय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला तो निजामपूर 11 संघाला. अक्षरशः धोबी पछाड अखेरच्या सामन्यामध्ये पराभवाची नामुष्की त्या ठिकाणी त्यांना ओढवावी लागली आहे. अर्थातच सेमीफायनलचा सामना आज या मैदानावरती दुसऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पण तदनंतर अर्थातच या ठिकाणी आजच्या दिवसात क्वालिफाय कोण होणार? टीम लोणेरे संघानं पहिला सामना त्या ठिकाणी चित्तथरारकरित्या विजय संपादन केला. तदनंतर इथं विचार केला तर एका मजबूत स्थितीमध्ये आहे आतापर्यंत मंथन 11 पुणे गावचा संघ. भावेश धोंडगे याच्यावरती खूप सारी जबाबदारी असणार आहे. 62ची गरज आहे. पहिला चेंडू यावेळेस लॉक केलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. मस्तक पे दस्तक देणारा हा षटकार भावेशच्या बॅटमधून. तीस धावा आल्या धावफलकावरती. 32 ऑन अ बोर्ड आपण पाहताय. भावेशला अशीच कामगिरी करावी लागेल. त्यावेळेस मात्र चांगला फटका आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये कार्पेटच्या साह्यानं चेंडू पुढे सरसावला जात असताना त्या ठिकाणी स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जरूर होता. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. डिफेन्स स्ट्राईक पण मिळालं भावेश धोंडगेला. त्याची गरज होती टीम तलेगाववाडी संघाकरता. आता तिथं भावेशला आणखीन एक जबरदस्त नाव खेळावं लागेल. या उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करावाच लागेल. असू दे परिस्थिती कितीही गंभीर तर स्वतःला खंबीर. गुडघा टेकून देऊ नको. चलचल दे रक्त पुन्हा एकदा आणि कर स्वतःला खंबीर करत असताना आणखीन एक चौकार भावेशच्या बॅट मधून पाहायला मिळतो या दरम्यान. मास्टर सन्मान्य विकास शेठ गोगावले साहेब यांच्यावरती चित्रित केलेले हे गाणं अर्थातच युवासेना महाराष्ट्र कोर कमिटीचे सदस्य भावेश हवेमध्ये यावेळेस मात्र कव्हरला प्रोटेक्शन जजमेंट करेल का? चेंडू जाईल का सीमा पार गाठले सीमारेषा चेंडून बॅक टू बॅक दुसरा चौकार. ही मॅच अजूनही ऑन आहे जोपर्यंत भावेश धोंडगे त्या खेळपट्टीवरती उभा आहे.
42 धावा धावफलकावरती आलाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. अर्थातच भावेश धोंडगे कृपया त्या ठिकाणी मिड ऑफ रिझन मध्ये लॉंग ऑफ रिझनला जे बाउंड्री लाईन वरती प्रेक्षक बसले त्यांना विनंती असेल कृपया आपण लाईनच्या आतमध्ये बसायचं आहे. लस्सीवाले आपणास देखील विनंती टीम कलमचे संघ आपणास देखील विनंती असेल आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचंय. हा तिसरा चौकार येतोय या दरम्यान भावेशच्या माध्यमातून. अर्थातच 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चेंडू आणि 42 ची गरज आहे. 46 धावा आल्या धावफलकावरती. ओव्हर पद्धतीचा चेंडू गुडले स्पॉट होती. चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली घेतला राईस झाला आणि अडवा पाठनं त्याला पुल करायचं होतं. स्वतःवरती नाराज भावेश पाहायला मिळेल. 12 चेंडू 42 धावांची गरज आहे. हिमतीनं पुढे जावं लागेल. जी जिद्द उराशी बाळगून आतापर्यंत या डावाला या इनिंगला साकारले ना आकार दिलाय ना या जोडीनं अजूनही ही जिद्द ठेवावी लागेल. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 14 चेंडू मध्ये 43 धावांवरती वैयक्तिक खेळी करतोय भावेश धोंडगे. अर्थातच इथं देखील अर्धशतक झळकावण्याची संधी भावेशला देखील आहे. मात्र टीमला विजय मिळवून देणार का? कारण आता मात्र 12 चेंडू इथं शिल्लक असणार आहे. 42 ची अजूनही गरज असणार आहे. 46 धावा धावफलकावरती आले. दिवेशला मात्र एक काम करावं लागेल. पुन्हा एकदा भावेशला मात्र स्ट्राईक वरती आणावं लागेल. जिद्द ठेवावी लागेल. एक वेळ लढाई हरला तरी चालेल पण लढण्याची जिद्द हरवू देऊ नका. कारण हीच जिद्द तुम्हाला इथं या सामन्यामध्ये विजय देखील मिळवून देऊ शकते. अर्थातच दिवेश भावेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम तलेगाववाडी संघ 12 चेंडू मध्ये या 42 धावा बनवणार का? मात्र समोर असेल आणखीन एक अवघड गोलंदाज नाव आहे ज्याचं संकेत चरफले. षटक क्रमांक 14 फेकण्याकरता ज्याला प्राचारण केलंय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती इथं देखील अक्कल डिलिव्हरी पाहायला मिळाली. उजव्या यष्टीवरती जाऊन सरळ चेंडू आणला. दिवेशला जावं लागेल माघारी. भावेशची साथ मात्र कुणी देत नाहीये. या संकटाच्या घडीला एकाएकी पडलाय तो भावेश धोंडगे. डीजे मास्टर तुम्ही पाहता आमदार चषक अक्षय अंधेरे मित्रमंडळ आयोजित. उद्या खऱ्या अर्थानं असोसिएशन पॅकर्स त्यानंतर ओपन टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा अर्थातच टेनिस क्रिकेटचे प्रोफेशनल खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आज सेमीफायनल आहे. अफजल 11चा संघ त्या ठिकाणी सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. कालच्या सत्रामध्ये योगेश पेनकर या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. मात्र आज सेमीफायनल खेळण्याकरता संध्याकाळच्या सत्रात या ठिकाणी टीम अफजल 11 महासंघासमोर जोडले जातील. आणखीन एक महत्वाचा फलंदाज या दरम्यान माघारी परततोय. भावेश धोंडगे एकाएकी मात्र ही झुंज देतोय. अर्थातच तुमची साथ कोणी देणार नाही. ही लढाई तुमची तुम्हाला एकट्यालाच लढायची आहे. डीजे मास्टर अप्रतिम कामगिरी करतोय. 46 धावा धावफलकावरती 42 ची गरज आहे.
धीरज या दरम्यान नवीन बॅटर्स कल्पेश शिंदे या दरम्यान पाहायला मिळतील. पॉइंट रिझन मध्ये 1 धाव आली आहे. एकेरी धावेने 47 धावा त्या ठिकाणी बनवल्या जात आहेत. 41 ची अजूनही गरज असणार आहे. आता मात्र फक्त 9 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. त्या 9 चेंडू मध्ये या 41 धावा कशा रीतीनं बनवणार भावेश धोंडगे यांच्यावरती मात्र खूप सारा प्रेशर आहे. त्याही बॅटर्सनं जर विचार केला ना तर दुहेरी धाव देखील त्या ठिकाणी बनवलेली नाहीये. एकट्या भावेशनं ही झुंज एकाएकी घेतली आहे. अर्थातच लढवय्या आहोत आपण. ही शूरवीरांची भूमी आहे, रायगडची माती आहे आणि खऱ्या अर्थानं लढवय्यांच्या भूमीमध्ये हा एक लढवय्या त्या ठिकाणी तलेगाववाडी संघाला अक्षरशः पुढे नेतो. आणखी एक चौकार येतोय त्या दरम्यान भावेशच्या बाटमधून येते. तर 47 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय भावेश धोंडगे. अर्थातच संघाच्या 51 धावा आहेत. म्हणजे विचार करा फक्त 3च धावा त्या ठिकाणी 4 धावा त्या ठिकाणी उर्वरित खेळाडूंनी त्यामध्ये देखील 2 वाईड आलेले आहेत. म्हणजे 2च धावा फक्त इतर बॅटर्सनी बनवल्या आहेत. म्हणजे एकटा वनमान अरबीची भूमिका त्या ठिकाणी आकाश AK-47 लॉंगॉन मध्ये त्या ठिकाणी जात असताना पाहायला मिळेल. एकेरी धावेनं 52 धावा धावफलकावरती येतील. टीम इलेव्हन उलेगाव संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल. खेळचा चेंडू या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच षटक क्रमांक हे 4 आहे आणि टीम मंथन इलेव्हन संघाने जे बनवल्या होत्या ना 87 धावा त्या 87 धावांचा अर्थातच भला मोठा तो डोंगर पार करत असताना टीम तलेगाववाडी संघाच्या बॅटरची दमछाक झाली. या बुरुजाला खऱ्या अर्थानं सुरंग लावला संकेत चरपले आणि सागर या जोडीनं आणि तो बुरुज मात्र ढासलवण्याचं काम या जोडीनं केलंय. चांगला बटका ऑन साइडला यावेळेस मात्र सजवलाय. आकाश येईल का चेंडू खाली आणि तो थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळालाय. चौकार आले वनमौज सीमा पार या दरम्यान सहा चेंडू आणि 32 ची गरज असणार आहे ती टीम तलेगाववाडी संघाला. चला जरा टीम मीटिंग विनंती असेल टीम पुणेगाव संघ आपल्याला आज एक्स्ट्रा मॅच खेळवायचे. आपण आमच्या आयोजन कमिटीच्या विनंतीस मान देऊन त्या ठिकाणी त्वरित आपलं प्रोटेक्शन सजवून घ्यायचं आहे. 32 ची गरज आहे. 32 6 चेंडू आणि 32 ची गरज असणार आहे जिंकण्याकरता टीम तलेगाववाडी संघाला. त्या 6 चेंडू मध्ये 32 धावा बनवल्या जातील का? 6 चेंडू मध्ये 36 धावा 37 धावा देखील बनल्या आणि इथं देखील भावेश धोंडगे समोर आहे. अर्थातच गोलंदाजी ट्रॅक वरती स्वयं आलाय. षटक क्रमांक 5 व फेकण्याकरिता लागोरचं षटक फार महत्वपूर्ण असणार आहे. दोन्ही टीम्स करता या युवा गोलंदाजावरती खूप मोठी जबाबदारी दिली आहे टीम मॅनेजमेंटने. सगळे सल्ले देखील त्याला गायडन्स देखील त्या ठिकाणी केले आहे. स्वयं चांगल्या दर्जाची गोलंदाजी देखील करतो. सातत्याने एकता ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये देखील चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. वाह, इथं आउट ऑफ दी ऑफ स्टंप काढलाय. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळालाय. 5 चेंडू आता मात्र इक्वेशन 32 वरती आलाय. या 5 चेंडू मध्ये 32 धावा बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. बाबांना इथं देखील फटका सजवायचा होता. यावेळेस देखील सफल झाले. यष्टाच्या वरून हा चेंडू निघून गेला आणि त्याचा फटका भावेशला असताना पाहायला मिळतोय. चांगलं व्हेरिएशन गोलंदाज स्वयंच्या माध्यमातून टीम मंथन इलेव्हन पुणेगाव संघ आता मात्र विजयाच्या समीप जाताना पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि आता मात्र 32 धावांची आवश्यकता आहे. दुसरा महत्वपूर्ण सामना इथं मात्र या सामन्यावरती खऱ्या अर्थानं आपली मोहर उमटवण्याकरता सज्ज झालाय मंथन इलेव्हन पुणेगावचा संघ. यावेळेस खूप सारा बाहेर चेंडू फेकलाय. खराब लाईन आणि लेन्थ
ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच वळतायत आमच्याकडे अवांतर वाईटच्या स्वरूपात 1 धाव धावफलकावरती निश्चितच येईल. 57 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील. 31 ची गरज असणार आहे जिंकण्याकरता. आता मात्र 4 चेंडू आणि या 31 धावा बनवायचे टीम तळेगाववाडी संघाला. क्रिकेट करायचं होतं यावेळेस मात्र काहीतरी आगळा वेगळा प्रयत्न भावेश धोंडगेचा अंगलट आलाय आणि एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. स्वयंनं मात्र लाजवाब षटकात झालाय. आतापर्यंत 3 चेंडू हाताले कुठलाही मोठा फटका आलेला नाहीये. एकच रन खर्च केले ती देखील वाईटच्या स्वरूपात. अप्रतिम षटक टीम मंथन 11 संघाच्या माध्यमातून हाताळले जाते. चांगला स्ट्रोक मिड विकेटला त्या ठिकाणी शंतनू चरपले चेंडू खाली. चेंडू जमिनीला बिलगणार की काय इतक्याच शंतनूच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. इथं मात्र भावेश धोंडगेच्या इनिंगचा अंत होतोय डीजे मास्टर. चेंडूचा खेळ बाकी आहे. 31 ची गरज टीम मंथन 11 पुणेगाव त्या ठिकाणी चांगला खेळाचं प्रदर्शन. नितीन शिंदे आणि संकेतचं ते अर्धशतक पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये अर्थातच चौकार येतोय. त्या चौकारानं हे धावफलक मात्र पुढे जाईल पण विजयापासून खूप दूर ठेवेल. शेवटचा चेंडू असेल आणि त्या शेवटच्या चेंडूवरती देखील एखादा निर्धाव स्वरूपाचा चेंडू येईल की मयूरच्या बॅटमधून आणखीन एक असा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळेल. फटका अंपेम मध्ये आहे त्या ठिकाणी झेल होईल का शंतनू पोहोचू शकत नाहीये विकेट रिझन मध्ये. टीम मंथन 11 संघानं या मॅच मध्ये बाजी मारली आहे आणि या मॅचचा मानस ठरतोय. संकेत चरपले ज्याच्या बॅट मधून हल्लंय अर्धशतक. ज्यांनी गोलंदाजी करत असताना 4 महत्वाच्या फलंदाजांना माघारी धाडलाय तो संकेत चरपले ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला या संकेत कृपया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. सन्माननीय माजी सभापती महेंद्र शेठ टेडगुरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण संकेत या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देऊया. पुढील 2 संघांना देखील त्या ठिकाणी आपण विनंती करूया आपणही तयार राहायचं.